खुद्द औरंगजेबाची इच्छा होती. महाराजांनी चंबळ ओलांडली आणि यमुनेच्या प्रदेशात पाऊल टाकले. हा पांडवांचा प्रदेश, श्रीकृष्णाचा प्रदेश. पण आता काय उरले होते त्यांचे? नुसत्या आठवणी, काही थोड्या खाणाखुणाई. पण त्या खाणाखुणाई नाही शकवण्याची गेली 550 वर्षे सुलतानांची धडपड चालू होती. घोडी सुलतानापासून औरंगजेबापर्यंत सर्वांचीच. महाराजांना खरेच काय वाटले असेल या भूमीवर पाऊल टाकल्यानंतर? आनंदित झाले असतील, कष्टी झाले असतील, कोणत्या विचारांचे थैमान मनात उठले असेल? महाराज जखमी झाले असतील, खोल जखम. कोणत्या गोष्टीमुळे? या देवताभूमीचे दास्य पाहून, यमुना जळाचा हाल पाहून. होय, पण त्याहीपेक्षा एका दुसऱ्याच गोष्टीच्या जाणीवेने. कोणत्या? येथे गेल्या 550 वर्षात स्वातंत्र्यासाठी एकही बंड झाले नाही. सकाळ संध्याकाळ गीतेची पारायणे अनंत झाली असते, पण ते केवळ स्वर्गापलीकडचा मोक्ष मिळवण्यासाठी. व्यर्थ गेली ती पारायण. गीतेतल्या, रामायणातल्या, महाभारतातल्या एकाही श्लोकाने बंड पेटविले नाही इथल्या कोणत्याही मस्तकात.